नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या या पहिल्याच लाईव्ह सेशनमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा आपल्या सिलेबसमधला एक अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक अभ्यासणार आहोत. नक्कीच तुम्हाला प्लांट्स विषयी बऱ्यापैकी बेसिक माहिती तर असेलच बघा. जसं की आपण जेव्हा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहतो ना, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण R.H. व्हिटेकर यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहतो बघा. R.H. व्हिटेकर या शास्त्रज्ञानं 1969 मध्ये 5 किंगडम आपल्याला सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज मोनेरा, सेकंड इज प्रोटिस्टा, थर्ड वन इज फंगाय, फोर्थ प्लांटी अँड फिफ्थ वन इज ॲनिमेलिया. तर या 5 किंगडम बद्दल डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचाच आहे, पण त्यासोबतच आपला हा जो काही स्पेसिफिक टॉपिक आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची. आता प्लांट्स म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा काय येतं, तर साहजिकच हे फोटोसिंथेसिस करतात आणि त्यासोबतच ऑटोट्रॉफ्स असतात. बरोबर आहे. म्हणजे एकंदर दे आर दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर त्यासाठी क्लोरोफिल आवश्यक आहे आणि त्यासोबतच सनलाईट आवश्यक आहे. बरोबर आहे. असो, पण हे प्लांट्स जेव्हा आपण विचारात घेता तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की सगळेच प्लांट्स हे इव्होल्युशनच्या सेम किंवा इक्वल लेवलला नाही आहेत. काही अगदी साधे प्लांट्स आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की थॅलोफायटा नावाचा असा एक गट आहे प्लांट्समध्ये, की ज्याला आपण खरं तर अलगीचा गट देखील म्हणतो किंवा शेवाळांचा गट. तुम्ही शेवाळ तर नक्कीच पाहिलेलं असेल. या अलगीमध्ये म्हणजे थॅलोफायटामध्ये रूट नसतात, स्टेम नसतात, लीव्ज नसतात, सीड्स नसतात आणि फ्रुट्स आणि फ्लावर देखील नसतात. तरी देखील आपण त्यांना प्लांट्स म्हणतो. त्यासोबत सगळ्यात ॲडव्हान्स असे प्लांट्स जर आपण बघितले तर ते म्हणजे अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्समध्ये सगळं असतं. अगदी रूट असतात, स्टेम असतात, लीव्ज असतात, सीड्स असतात, फ्रुट्स आणि फ्लावर सगळं काही असतं. म्हणजे एकंदर यापैकी काही नसणारे देखील प्लांट्स आहेत आणि सर्व काही असणारे देखील प्लांट्स असतात. याचा अर्थ प्लांट किंगडम मध्ये प्रचंड व्हेरिएशन आहे आणि हेच व्हेरिएशन आपल्याला समजून घ्यायचंय. पण एवढं व्हेरिएशन असलं तरी देखील यांच्यामध्ये काही कॉमन गोष्टी देखील आहेत. त्या कॉमन गोष्टी कोणत्या बरं? तर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे फोटोसिंथेसिस करतात, यांच्याकडे क्लोरोप्लास्ट असतं. आणि दुसरं म्हणजे यांची सेल वॉल असते. यांच्या सेलला काय असते बरं? सेल वॉल. आणि सेल वॉल ही मेनली सेल्युलोज पासून बनलेली आहे. बरोबर आहे. तर अशा या प्लांट किंगडम बद्दल आपल्याला समजून घ्यायचंय, त्यांचे कॅरेक्टर्स पाहिजेत आणि त्यासोबतच त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे, जसं की क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम. मग पुन्हा क्रिप्टोगॅम जे आहे तर ते कशा पद्धतीनं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये क्लासिफाय होतं आणि फॅनोरोगॅम हे जे आहे तर ते जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म्स मध्ये क्लासिफाय होतात. तर त्यांची वैशिष्ट्य, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्रमाक्रमानं पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही सगळेजण व्यवस्थित कम्फर्टेबल असालच, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी प्लांट किंगडमचे वैशिष्ट्य बघूया. प्लांट जे काही असतात तर ते मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या सेल ज्या आहेत तर त्या युकॅरियोट्स असतात. त्यांच्या सेल कशा असतात बरं? युकॅरियोटिक. जेव्हा आपण सेल नावाचा टॉपिक पाहतो तेव्हा दोन टाईपच्या सेल आपण तिथं स्टडी केलेल्या असतात. फर्स्ट वन इज प्रोकॅरियोटिक, दॅट मीन्स व्हेरी बेसिक सेल्स विदाउट एनी न्यूक्लिअर मेम्ब्रेन. या प्रकारच्या सेलमध्ये कोणत्याही न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतो. आणि दुसरा जो काही ॲडव्हान्स अशा सेल्सचा प्रकार असतो तर तो म्हणजे युकॅरियोटिक. पहिला कोणता पाहिला आपण? प्रोकॅरियोटिक, फारच बेसिक असणाऱ्या. आणि दुसरा जो आहे तर ते युकॅरियोटिक सेलचा. या युकॅरियोटिक मध्ये मात्र ट्रू न्यूक्लियस असतो विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. साहजिकच प्लांट हे ॲडव्हान्स असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात आणि म्हणूनच प्लांटच्या सेल्स या युकॅरियोटिक टाईपच्या आहेत. आणि त्यासोबतच यांना सेल वॉल देखील असते. यांची सेल वॉल कशापासून बनलेली असते ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ती म्हणजे सेल्युलोज. बरोबर आहे. ही टिपिकल एक प्लांट सेल तुम्ही पाहू शकता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर ही बाहेरची जी काही आहे आउटर मोस्ट लेअर, इट इज ऑफ सेल वॉल. बरोबर आहे. त्याच्या आत जो काही आहे इनर लेअर, तर तो असतो सेल मेम्ब्रेनचा, ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन देखील म्हटलं जातं. आणखी एक महत्वाची गोष्ट प्लांट सेलच्या बाबत, सेंट्रल व्हॅक्यूल आपल्याला इथं पाहायला भेटतो. हा जो काही आहे ना सेंट्रल व्हॅक्यूल म्हटलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याबद्दल आपण डिटेल पाहणारच आहोत. आणि न्यूक्लियस जो आहे तर तो थोडासा कॉर्नरला शिफ्ट झालेला आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेंट्रल व्हॅक्यूल. आता दे आर ऑटोट्रॉप्स अँड यूज क्लोरोफिल फॉर फोटोसिंथेसिस. बरोबर आहे.
फोटोसिंथेसिस करतात त्यासाठी क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत तर ते मस्ट आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता मायक्रोस्कोप मध्ये क्लोरोफिल सेल किंवा क्लोरोप्लास्ट नेमकं दिसतं कसं. दस ऑल प्लांट्स आर इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. तर इथं एक सुंदर अशी ही इमेज तुम्ही पाहू शकता प्लांट्सची. आता सर्वात महत्वाचं प्लांट जे काही आहे तर वन ऑफ द मोस्ट विजिबल फॉर्म्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ अराउंड अस वी विल लुक ॲट दी सब ग्रुप्स इन दिस कॅटेगरी लॅटर. बरोबर आहे. म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगितलं की थॅलोफायटा देखील आपल्याला पाहायला भेटतात प्लांट किंगडम मध्ये आणि सगळ्यात ॲडव्हान्स असणारे अँजिओस्पर्म्स देखील पाहायला भेटतात. त्याच्यानंतर ॲनिमल किंगडम बद्दल खरं तर हे आपण नंतर स्टडी करणार आहोत. प्लांट्सचं जे काही क्लासिफिकेशन आहे हा चार्ट जो आहे ना तर तो आधी समजून घेऊया. आता प्लांट्समध्ये डू नॉट हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी आणि दुसरा जो काही आहे ॲडव्हान्स असा जो काही गट आहे तर तो म्हणजे डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी असणारा. म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी नाहीये, स्वतंत्र असे ऑर्गन सिस्टीम किंवा ऑर्गन्स नाहीये, तिथं मात्र आहे. याच्यामध्ये फक्त एकच महत्वाचा गट येतो तो म्हणजे थॅलोफायटा. याच्यामध्ये काय येतो बरं, थॅलोफायटा यालाच आपण अलगी देखील म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण याला शेवाळ म्हणतो. याला मराठीमध्ये काय म्हणतो बरं, शेवाळ. आता इकडं डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पुन्हा दोन ग्रुप्स आपण पाडू शकतो. पहिला म्हणजे विदाउट वेस्क्युलर बॉडी किंवा वेस्क्युलर सिस्टीम. याचा अर्थ या टाईपच्या प्लांट्समध्ये झायलम आणि फ्लोएम नसतं. बरोबर आहे. आणि याचं जे एक्झाम्पल आहे तर ते आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा जे आहे तर ते थॅलोफायटापेक्षा किंचित ऍडव्हान्स आहेत. बरोबर आहे. पण यांच्यामध्ये देखील रूट्स, स्टेम, लीव्स किंवा सीड्स, फ्लावर आणि फ्रुट्स काही नसतं. फक्त एक मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि ते म्हणजे या ठिकाणी काय बरं, डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी आहे आणि रूट लाईक दिसणारे रायझॉइड्स यांच्यामध्ये असतात. रूट्स नसतात पण रूट लाईक रायझॉइड्स मात्र असतात. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये वेस्क्युलर टिश्यू असतात. वेस्क्युलर टिश्यू हे आपण कुठं पाहतो बरं, तर जेव्हा आपण टिश्यू आणि त्यातही पुन्हा प्लांट टिश्यू बद्दल पाहतो त्या प्लांट टिश्यू मध्ये कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू नावाचा एक गट असतो बघा. तर त्याच्यामध्ये आपल्याला या वॅस्क्युलर टिश्यूचे एक्झाम्पल्स पाहायला भेटतात. दोन महत्वाच्या वॅस्क्युलर टिश्यू दीज आर झायलम अँड फ्लोएम. थ्रू झायलम वॉटर प्लस मिनरल्स ट्रान्सपोर्ट फ्रॉम रूट टू लीव्स. अगदी मुळांपासून ते टॉप पर्यंत या झायलम थ्रू या ठिकाणी वहन होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. अँड दॅट ट्रान्सपोर्टेशन इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. म्हणजे खालतून वरच्या दिशेलाच वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि दुसरं आहे फ्लोएम. मराठीमध्ये त्याला रसवाहिनी, अन्नवाहिनी या नावानं ओळखल्या जातं. खरं तर त्याला रसवाहिनी का बरं म्हणतात किंवा अन्नवाहिनी का बरं म्हणतात, कारण प्लांट स्वतःचं अन्न बनवतात इन दी फॉर्म ऑफ ग्लुकोज विथ दी हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. साहजिकच ते ग्लुकोज फक्त काही लिव्ज मध्येच अपेक्षित नाहीये ना, ते संपूर्ण प्लांट बॉडीला आवश्यक आहे आणि म्हणून त्याचं ट्रान्सपोर्टेशन थ्रू फ्लोएम होत असतं. म्हणजे बघा या ठिकाणी डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी असणारे हे टाईप आहेत प्लांट्सचे, पण विदाऊट वेस्क्युलर टिश्यू. तर ह्याच्यामध्ये कोण येतं, ब्रायोफायटा. आणि इकडं मात्र येतं टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता या ठिकाणी विथ स्पेशलाइज्ड वेस्क्युलर टिश्यू म्हणजे यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम असणारे कोण कोण आहेत, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता या ठिकाणी टेरिडोफायटाचं आणखी एक वैशिष्ट्य, यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम तर नाहीये पण त्यासोबतच यांच्यामध्ये सीड्स देखील नसतात. आणि सीड नसतात म्हणून तर हे कशामध्ये येतात बरं, क्रिप्टोगॅम मध्ये येतात. ठीक आहे. एक सुंदर असा आणखी एक चार्ट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे जेणेकरून या सगळ्यांची तुम्हाला लिंक लागेल. आणि दुसरं जे काही आहे तर हे विथ सीड असणारे प्लांट्स ज्यांना आपण फॅनोरोगॅम्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये येतं जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. ओके. याच्यामध्ये काय येतं बरं, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्मचे सीड हे नेकेड असतात म्हणजे विदाऊट एनी मेम्ब्रेन आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यामध्ये नेकेड सीड्स आहेत असं आपण म्हणत असतो. आणि अँजिओस्पर्मचे सीड जे काही आहेत ना तर ते आर प्रेझेंट इनसाइड फ्रुट्स. ते फ्रुट्सच्या म्हणजे फळांच्या आत असतात. लक्षात घ्या. यांना काय म्हणतात बरं, यांना म्हटलं जातं जिम्नोस्पर्म्स. जिम्नो म्हणजे नेकेड आणि या ठिकाणी याला म्हटलं जातं अँजिओस्पर्म्स. याला काय म्हटलं जातं, अँजिओस्पर्म्स. ओके. म्हणजे एकंदर इथं लिहिलंय बघा जिम्नोस्पर्म आणि तो झाला अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म देखील पुन्हा दोन टाईप मध्ये सब टाईप मध्ये डिवाइड होतो. त्याला सांगा बरं, जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झालेले आहेत तर त्यांना अँजिओस्पर्मचे दोन सब टाईप सांगता येतील का. यस. अँजिओस्पर्म्स म्हणजे कोणते प्लांट बरं,
तर ज्यांना फ्रुट्स असतात, ज्यांना फ्लावर्स असतात, म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप सारे प्लांट्स जे काही दिसतात ना, तर ते मॅक्झिमम अँजिओस्पर्म्स आहेत. ज्वार, बाजरा, मेज, मँगो, बरोबर आहे, सोयाबीन, तूर, हे सगळे जे काही आहेत तर हे काय आहेत बरं, हे अँजिओस्पर्म कॅटेगरीमध्ये येणारे प्लांट्स आहेत. यस, अँजिओस्पर्मचे 2 टाईप जर तुम्ही शिकलेले असाल आधी तर नक्कीच तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, यांच्या सीडला एक कॉटिलेडॉन आहे की 2 कॉटिलेडॉन आहे, याच्यावरून त्याचे 2 टाईप पडतात. पहिलं आहे मोनोकॉटिलेडॉन आणि दुसरं आहे डायकॉटिलेडॉन. बरोबर आहे. यांचं वैशिष्ट्य काय बरं, तर पहिल्या याच्यामध्ये 2 कॉटिलेडॉन असतात म्हणून यांना डायकॉटिलेडॉन म्हटलं जातं, आणि यांच्यामध्ये मात्र सिंगल कॉटिलेडॉन असतो, म्हणजे दल, एक दलीय म्हटलं जातं बघा मराठीमध्ये. ओके, म्हणजे हे द्विदलीय डायकॉटिलेडॉन आणि हे एकदलीय म्हणजे मोनोकॉटिलेडॉन. ओके, डायकॉट देखील याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं, त्यांना मोनोकॉट म्हटलं जातं. आता इथपर्यंत सगळं झालं. काही आयडिया ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा. आता आपण डिटेलमध्ये हा सगळा भाग जो आहे तर तो स्टडी करणार आहोत. यस, चला सांगा बरं. आता मी तुम्हाला वाटलं तर हा पूर्ण चार्ट जो आहे ना तर तो एका वेगळ्या पद्धतीनं ड्रॉ करून दाखवतो. प्लांट किंगडम आपण काय पाहतोय बरं, प्लांट किंगडम. प्लांट किंगडम मेनली 2 टाईप मध्ये आपण डिवाइड करतो बघा. हे सगळे प्लांट्स हे 2 टाईप मध्ये आपण डिवाइड करतो. पहिला जो काही टाईप आहे तर तो कोणता आहे बरं, क्रिप्टोगॅम. काय बरं, क्रिप्टोगॅम्स. आणि दुसरा जो काही आहे तर तो फॅनरोगॅम्स. दुसरा काय बरं, फॅनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्सचं वैशिष्ट्य काय, तर यांना सीड नसतं, म्हणजे हे सीडलेस असतात, बरोबर आहे. आणि फॅनरोगॅम्स म्हणजे यांना सीड असतं, यांना मात्र सीड असतं. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी क्रिप्टोगॅम सीडलेस जरी असले तरी देखील त्याच्यामध्ये पुन्हा 3 सब टाईप पडतात. पहिला असतो थॅलोफायटा. बघा, पहिला काय बरं, थॅलोफायटा, ज्याबद्दल आपण आता खरं तर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्या अल्गी येत असतात. या अल्गीचेही पुन्हा सब टाईप पडतात बरं. ब्राऊन अल्गी, ग्रीन अल्गी, रेड अल्गी, बरोबर आहे. म्हणजे मराठीमध्ये हिरवं शेवाळ, त्याच्यानंतर लाल शेवाळ आणि तपकिरी शेवाळ असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं जे काही आहे ना बाळांनो तर ते आहे ब्रायोफायटा. दुसरं काय बरं, ब्रायोफायटा. आणि तिसरं आहे टेरिडोफायटा. तिसरं काय बरं, टेरिडोफायटा. या तिघांना देखील सीड नसतं, या तिघांना सीड नसतं. एवढंच काय, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, यांच्यामध्ये या ठिकाणी रूट नसतं, स्टेम नसतं, लीव्स नसतात, त्यानंतर सीड नसतं, फ्रूट देखील नसतं, आणि फ्लावर असण्याचा तर काही संबंधच नाही. काहीच नसतं यांच्याकडं, फक्त क्लोरोप्लास्ट असतं. आणि विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. या ब्रायोफायटाचं वैशिष्ट्य काय, तर ह्यांच्याकडं रूट नसतात, बट रूट लाईक दिसणारे रायझॉइड्स असतात. रूट नसतात पण रूट सारखे दिसणारे रायझॉइड्स असतात. थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं आहे. आणि बाकी तर काही नसतं, हे नसतं, लिव्ज नसतात, सीड नसतं, फ्रूट नसतं, आणि फ्लावर देखील नसतं. हा, खरं मॉडिफिकेशन झालेलं आहे टेरिडोफायटामध्ये. हे टेरिडोफायटा म्हणजे प्रॉपर झाडासारखी दिसणारे झाड. ओके, म्हणजे ह्यांच्यामध्ये रूट्स असतात का रे, असतात ना. स्टेम असतं का, यस असतं, जे की आधी दोघांकडेही नव्हतं. त्याच्यानंतर लिव्ज असतात का, असतात, पण बाकीचे खालचे 3 जे काही आहेत ना, सीड, फ्रूट आणि फ्लावर, हे मात्र नसतं. सीड नसतं, फ्रूट देखील यांच्यामध्ये नसतं, आणि फ्लावर देखील नसतं, बरोबर आहे. म्हणजे एकंदर तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. क्रिप्टोगॅम्स मीन्स सीडलेस प्लांट्स. याचा अर्थ सीड तर या तिघांकडेही नाहीये, पण यापैकी हे दोघं जण जे काही आहेत ना तर यांच्याकडं रूट, स्टेम आणि लिव्ज या बेसिक गोष्टी नाहीत. फ्रूट आणि फ्लावर तर कुणाकडेच नाहीये यांच्यापैकी. व्यवस्थित बघा तुम्ही. आणि ह्यांच्याकडे मात्र टेरिडोफायटामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं आहे. सॉरी, इथं लिव्ज असतात बरं, लिव्ज असतात इथं, हे बहुतेक रॉंग झालं. 3 गोष्टी असतात टेरिडोफायटाकडं, पण खालच्या मात्र 3ही गोष्टी नसतात, बरोबर आहे. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की फॅनोरोगॅम्स दे आर डिवायडेड इनटू 2 सब टाइप्स. पहिला आहे जिम्नोस्पर्म. पहिला काय बरं, जिम्नोस्पर्म्स, अँड सेकंड वन इज अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म्स, मोस्ट ऍडव्हान्स प्लांट्स इन प्लांट किंगडम जर कोण असतील तर ते म्हणजे अँजिओस्पर्म्स. कळलं का. या जिम्नोस्पर्म मध्ये काय काय असतं, रूट असतात का, असणारच, स्टेम,
असतं ना, लिव्स असतात. आता ज्या अर्थी हे फॅनोरोगॅम्स मध्ये आहेत त्या अर्थी त्यांच्याकडे सीड देखील असतील. बरोबर आहे, त्यांच्याकडं सीड देखील असतात. पण काय नसतं, फ्रूट नसतं आणि फ्लावर देखील नसतं. अरे फ्रूट नसतं म्हणून तर जिम्नोस्पर्मच्या सीड या नेकेड असतात असं म्हटलेलं आहे. उघड्या सीड असतात, त्यांच्या भोवती फ्रूटचं आवरण नसतं. मग असं कोणता गट आहे, असा कोणता ग्रुप आहे प्लांट्सचा की ज्यांच्यामध्ये सगळं काही आहे? तो म्हणजे अँजिओस्पर्म. सगळं काही आहे अँजिओस्पर्म मध्ये. आलं लक्षात? हे फार महत्वाचं होतं बघा. सगळं जे काही आपण आतापर्यंत शिकलो तर या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या समजलेल्या असतील बघा. आता आपण यस, हा समर्थ दादा कोणती गोष्ट समजली नाही बरं? चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणता पार्ट समजला नाही. यस, आपलं हे जे लेक्चर चालू आहे हे 9th इंग्लिश मीडियमचं लेक्चर आहे, हे देखील लक्षात ठेवा बरं. त्यामुळं जे 9th इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत तर त्यांनी हे लेक्चर करणं अपेक्षित आहे. चला सांगा बरं कोणता पार्ट समजला नाही? कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. फर्स्ट फर्स्ट म्हणजे तुम्हाला थॅलोफायटस समजला नाहीये का बरं? थॅलोफायटा जर तुम्हाला समजलं नसेल तर या ठिकाणी आपण थॅलोफायटा बद्दलच खरं तर आता डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. थॅलोफायटा म्हणजे काय तर अगदीच बेसिक प्लांट्स बघा, अगदीच बेसिक प्लांट. कळलं का? ओके, नाही पहिला म्हणजे थॅलोफायटाच ना समर्थ. थॅलोफायटा समजलं नाही का? हा ठीक आहे, थॅलोफायटा बद्दलच आपण पाहतोय. आता आत्तापर्यंत जे काही शिकलं ना तर हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता थॅलोफायटामध्ये कशाचा अंतर्भाव होतो, काय इन्क्लूड होतं तर त्याच्यामध्ये अल्गी, ऑल अल्गी लाईक रेड अल्गी, ब्राऊन अल्गी अँड ग्रीन अल्गी दे आर कन्सिडर्ड अंडर धिस टाईप. ओके, तर या ठिकाणी हे झालं थॅलोफायटा. कोण कोण येतं ह्याच्यामध्ये? अल्गी. आता यांच्यामध्ये बॉडीचं डिफरन्शिएशन झालेलं नसतं, म्हणजे यांची बॉडी थॅलस असते असं म्हटलेलं आहे. थॅलस बॉडी म्हणजे या ठिकाणी ह्यांचे स्पेसिफिक असे पार्ट्स कोणतेही नसतात. तुम्ही शेवाळ पाहिलेलं असेल बघा, तुम्ही शेवाळ पाहिलेलं असेल त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्लांट्स दॅट डू नॉट हॅव वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन ऑल इन दिस ग्रुप. म्हणजे ह्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्ज असं कोणतेही स्पेसिफिक पार्ट नसतात. बरोबर आहे, म्हणजे एकंदर ह्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्ज हे बनलेले नसतात. तर हे थॅलस स्ट्रक्चर असतं स्पेसिफिक. थॅलोफायटा हा शब्दच कसा आलेला आहे बघा, या ठिकाणी ह्यांचं स्ट्रक्चर असतं थॅलस, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठं स्पेसिफिक सांगता येईल का रे की हे रूट आहे, हे स्टेम आहे, हे लिव्ज आहे, असं काहीही नाहीये. आणि म्हणूनच याला थॅलोफायटा हे नाव दिलेलं आहे. एक सुंदर अशी इमेज तुम्ही पाहू शकता. दिस इमेज इज ग्रीन अल्गी. ही कशाची इमेज आहे? ही ग्रीन अल्गीची, हिरव्या शेवाळाची या ठिकाणी इमेज आहे. दिस प्लांट्स आर प्रीडॉमिनंटली ॲक्वॅटिक, म्हणजे एकंदर हे पूर्णतः पाण्यामध्येच वाढणारे प्लांट्स आहेत फॉर देअर रिप्रोडक्शन अँड फॉर देअर ग्रोथ. सगळंच काही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना वॉटर हे मस्ट आहे. एक्झाम्पल्स आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, त्यानंतर क्लाडोफोरा अँड कारा. कारा हे जे काही आहे ना तर हे समुद्रामध्ये वाढणारी अल्गी आहे बरं. कारा इज एक्झाम्पल ऑफ मराईन अल्गी. ओके, तर ह्याच्यामध्ये हे तुम्ही स्पायरोगायरा पाहू शकता. त्याच्यानंतर बाकीचे जे काही आहेत तर हे देखील तुम्ही इथं पाहू शकता. आता यांचं वैशिष्ट्य काय? आता हे सगळं झालं त्याच्यानंतर आपण ब्रायोफायटा बद्दल पाहूया. कशाबद्दल बरं? ब्रायोफायटा. इथपर्यंत समर्थ समजलं का आता? यस, जो डाऊट होता तो क्लिअर झाला का? त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची राहिली बरं, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, यांचे टाइप्स. त्यांच्या टाईपमध्ये जर पाहिलं तर ग्रीन अल्गी, ग्रीन अल्गी ही मोस्ट कॉमन आहे. कळलं का? ही फ्रेश वॉटरमध्ये आढळते बरं. ग्रीन अल्गी ही फ्रेश वॉटरमध्ये असते. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण मॅक्झिमम जी काही अल्गी पाहतो, मॅक्झिमम जे काही शेवाळ पाहतो तर ते आपलं ग्रीन अल्गीच असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं जे काही एक्झाम्पल आहे, दुसरा जो टाईप आहे इट इज ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गी मात्र या ठिकाणी समुद्रामध्ये आढळते, म्हणजेच मराईन हॅबिटॅटमध्ये. आणि तिसरी जी आहे तर ती रेड अल्गी आहे. रेड अल्गीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? ही लाल रंगाची असते and the specific pigment known as phycoerythrin is present in that algae. That's why its color is red.
तिचा रंग रेड असण्याचं, लाल रंग असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तिच्यामध्ये असणारं फायकोइरिथ्रिन नावाचं पिगमेंट. बरोबर आहे. त्यासोबत आणखी एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला बरं बाळांनो. स्टडी ऑफ अल्गीला ही एक स्वतंत्र नाव आहे बरं. स्टडी ऑफ अल्गीला देखील एक नाव आहे. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर सांगा बरं. यस, चला, स्टडी ऑफ अल्गीला काय म्हटलं जातं? जसं स्टडी ऑफ प्लांटला बॉटनी म्हटलं जातं, तर बॉटनीमध्ये पुन्हा स्टडी ऑफ अल्गी जी काही आहे ना, तर याला फायकॉलॉजी म्हटलं जातं. बरोबर आहे. याला काय म्हटलं जातं बरं? फायकॉलॉजी. हे माहिती असू द्या बरं. फायकॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ अल्गी. त्याच्यानंतर आपण आता ब्रायोफायटाकडे वळूया. ब्रायोफायटाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ब्रायोफायटा ग्रो ऑन द बॉर्डर ऑफ लँड अँड वॉटर. म्हणजे एकंदर जसं याच्या आधीचे आपण प्लांट्स पाहिले, दॅट मीन्स थॅलोफायटा, दे ग्रो कम्प्लिटली इनसाइड वॉटर. दे रिक्वायर्स वॉटर फॉर देअर होल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. बट ब्रायोफायटा is in the next generation, next stage. They require water, but only for fertilization. म्हणजे त्यांना पाणी आवश्यक असतं, पण फक्त फर्टिलायझेशन मध्ये, म्हणजे त्यांची वॉटर डिपेंडन्सी ओव्हरऑल कमी झालेली आहे ॲज कम्पेअर टू थॅलोफायटा. म्हणजे कुठे वाढतात? तर हे वाढतात साधारणतः जमीन आणि पाणी यांच्या बॉर्डरवर. साधारणतः त्याला वाढण्यासाठी शॅडो म्हणजे सावलीची देखील आवश्यकता असते. आता जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी वाढणारे जे काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत, तर त्यांना ब्रायोफायटा म्हणतात. असेच काही ॲनिमल्स देखील असतात बघा, की जे जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी सर्वाइव्ह करतात. त्यांचा हॅबिटॅट हा वॉटर आणि लँड दोन्ही असतो. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो, सॉरी, अशा ॲनिमलला आपण काय म्हणतो? ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स आर दोज ॲनिमल्स विच कॅन सर्वाइव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. आणि मग म्हणूनच याच त्यांच्या कॅरेक्टरमुळं, या प्लांटच्या कॅरेक्टरमुळं यांना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हणजे वनस्पतींमधले उभयचर या नावानं ओळखल्या जातं. जबरदस्त या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे बघा. जसं की इकडं फ्रॉग आहे. फ्रॉग पाण्यामध्ये आढळतो, जमिनीवरही सर्वाइव्ह करतो. बरोबर आहे. तर तसंच या प्लांट्सचं देखील त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं. दीज आर कॉल्ड एज द ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. कळलं का? तरी तुम्ही पाहू शकता साधारणतः बॉर्डरवर, पाण्याच्या किनाऱ्यावर वगैरे हे वाढत असतात. द प्लांट बॉडी इज कॉमनली डिफरन्शिएटेड टू फॉर्म स्टेम अँड लीफ लाईक स्ट्रक्चर्स. बरोबर आहे. म्हणजे प्रॉपर स्टेम डेव्हलप झालेलं नाहीये, प्रॉपर लीव्ज नाहीयेत, पण त्यांच्यासारखे दिसणारे स्ट्रक्चर्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचं, यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोयम असा प्रकार असतो का? नाही. झायलम आणि फ्लोयम एवढा ॲडव्हान्स प्रकार फॉर वॉटर अँड फूड कंडक्शन यांच्यामध्ये नसतो. म्हणजे एकंदर व्हॅस्क्युलर टिश्यू यांच्यामध्ये नसतात. यांचे एक्झाम्पल जर बघितलं तर मॉसेस लाईक फिनरिया, मर्चेन्शिया हे यांचे एक्झाम्पल्स आहेत. आणखी एक यांच्यामध्ये टाईप असतो बघा, तो म्हणजे लिव्हरवर्ट्स. मॉसेस अँड लिव्हरवर्ट्स, दीज आर दी टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ ब्रायोफाइट्स. ओके. तर टिपिकल तुम्ही ब्रायोफाइट पाहू शकता. स्ट्रक्चर जे काही आहे तर ते थोडंसं मॉडिफाय झालेलं आहे थॅलोफायटापेक्षा. ओके. तर इथपर्यंत काही डाऊट आहे का बरं? चला सांगा. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकता. आपण आज पूर्ण या ठिकाणी प्लांट किंगडमचा चार्ट समजून घेतलेला आहे आणि त्यासोबतच यामधल्या थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा बद्दल पाहिलं. थॅलोफायटा ग्रो इन वॉटर. दे कम्प्लिटली डिपेंड ऑन वॉटर for their complete or whole development. But bryophyta are partially dependent on water, especially for fertilization they require water. म्हणजे एकंदर या ठिकाणी आता आपण या डेव्हलपमेंटच्या, प्लांट डेव्हलपमेंटच्या नेक्स्ट स्टेजवर पोहोचलेलो आहोत, तो म्हणजे ब्रायोफायटा. एकच मिनिट. यस. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही पाहणार आहोत तर ते म्हणजे टेरिडोफायटा. काय बरं? टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. कळलं का? टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म्स, दीज आर दी
examples or these are the next type of plant kingdom. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीनं पाहायचंय. तर आर डकवीड्स, ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स जे काही आहेत ना, तर ह्यांचे मॉसेस अँड लिव्हरवर्ट्स दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट अँड फेमस टाइप्स. कळलं का? त्याच्यामध्ये मग फ्युनरिया किंवा मर्चेन्शिया दीज आर इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. ओके, तर मित्रांनो इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही आपल्याला पुढचे टाईप पाहायचे तर ते कंप्लीट करणार आहोत. आपले हे जे लेक्चर्स आहेत तर ते तुमच्या मित्रांना देखील सांगा. फ्री डेमो बॅच आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे, तर ती देखील तुम्ही नक्की या ठिकाणी परचेस करा. तुम्हाला त्या माध्यमातून खूप सारे लेक्चर जे आहेत तर ते पाहता येतील अगदी मोफत. आणि आपली रेग्युलर बॅच जी आहे तर ती देखील आजपासून इथं चालू झालेली. तर थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.